ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आधुनिक पद्धतीने शेती करायची म्हणजे त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर इथं असं संरक्षित शेतीचं पॉलीहाऊसमधील प्रशिक्षण देण्यात येतं. गेल्या 4 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने आणि त्यांना कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षापासून पॉलीहाऊस तंत्रज्ञान आणि त्यामधील पिकाची लागवड यासंबंधी आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेत. आज तागायत आम्ही साधारणपणे 16 प्रशिक्षण कार्यक्रम या संरक्षित शेती या विषयाशी निगडीत असलेले जे काही प्रशिक्षण आहेत हे शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण युवकांसाठी आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याच्या अंतर्गत 550 पेक्षा जास्त शेतकरी आणि ग्रामीण युवकांना संरक्षित शेतीशी निगडीत असलेले हे जे पॉलीहाऊस आणि शेडेड हाऊस मधील जे पीक उत्पादन तंत्र आहे याविषयीचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचं काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी 1 दिवसाच्या सहलीचं आयोजनही या प्रशिक्षण शिबिरात केलं जातं. पॉलीहाऊसचं महत्त्व, पॉलीहाऊस उभारणी किंवा संरक्षित शेतीचं महत्त्व आणि त्याच्यामधील जे पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊसेस यांची उभारणी, त्यांची तांत्रिक उपकरणांची गरज, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिकाची निवड आणि पिकांची लागवड तंत्र या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही त्याच्यामध्ये माहिती देतो. त्याच्यानंतर या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृषी विज्ञान केंद्र त्यांना वेगवेगळ्या पॉलीहाऊसमधील जे पीक घेणारे जे काही यशस्वी शेतकरी आहेत त्यांच्या पॉलीहाऊसेस आणि शेडनेट हाऊसेसमध्ये जाऊन त्यांचं सहलीचं आयोजन करतं आणि पूर्ण 1 दिवसभराची सहल असते की ज्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव जी आहे पॉलीहाऊसमधलं हे त्यांना घेणं शक्य होतं आणि त्याचं तांत्रिक जे काही दिलेलं मार्गदर्शन आहे ते त्याच्यामध्ये अवगत करणं हे अत्यंत प्रभावी ठरतं. एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी लोकई आणि गोगलगाव येथील 7 शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून पॉलीहाऊसमधील हायटेक शेती केली. माझ्याकडे 2 गावे आहेत, त्याच्यामध्ये पिंपरी लोकाई आणि गोगलगाव. पिंपरी लोकाईमध्ये एकूण 5 शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसचा गट केलेला आहे आणि गोगलगावमध्ये 2 शेतकऱ्यांनी त्याचे पॉलीहाऊस शेती केलेली आहे. मला एकूण जमीन 15 एकर. 15 एकरापैकी 30 गुंठे या क्षेत्रावर पॉलीहाऊस करण्याचं आम्ही ठरवलं. नेमकं पॉलीहाऊसमध्ये कोणतं पीक घ्यायचं तर कृषी विज्ञान केंद्र पायरेन्स यांनी सांगितलं का आपल्याला सुरुवातीला कॅप्सिकम म्हणजेच का रेड आणि येलो ही मिरची घेण्याचं आम्ही ठरवलं. त्याच्यामध्ये पिवळी शिमला मिरची म्हणजे बटाटा वाणाचा लागवड केलेली आहे व लाल ही मछल्या नावाच्या वाणाची लागवड त्यांनी केलेली आहे.
सुभाष गडगे पाटील यांनी आपल्या 30 गुंठ्याच्या क्षेत्रावर पॉलीहाऊस उभारून रंगीत ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं. त्यासाठी सुरुवातीला शास्त्रशुद्ध पद्धतीनं माती परीक्षण करून त्यांनी जमिनीची पूर्वतयारी केली, बेड तयार केले. या मातीमध्ये निचरा कसा आहे, त्याच्यामध्ये पाणी धरण्याची क्षमता किती आहे, त्याचबरोबर या मातीचा pH म्हणजे सामू हा किती असावा, EC किती असावा म्हणजे विद्युत वाहकता किती असावी, चुनखडीचं प्रमाण आहे किंवा नाही, घातक असेल किंवा नाही, याची खातरजमा आपण माती परीक्षण करून घेतल्यानंतर या शेतकऱ्यांना आपण सल्ला देण्याचं मोलाचं कार्य केलेलं आहे. पायरेन्स यांनी बेड बनवायला सांगितल्यानंतर बेडून पहिले आम्ही बेसल डोस शेणखत लिंबू पेंट गांडूळ खत भरले व बेड बनवले. बेडनंतर ते लिक्विड खतं जे द्यायचे ते कृषी विज्ञान केंद्र पायरेन्सनी सांगितले त्या पद्धतीने आम्ही पूर्ण बेड बनवल्यानंतर सगळं पूर्ण रेडी केले. तर रोपं कोणते लावायचे, रोपं तर के बायोटेक पुणे यांच्याकडनं आम्ही रोपाची मागणी केली. 9 रुपये पर प्लॅन्ट याप्रमाणे आम्हाला रोपं बसले. आम्ही ते रोपं आणले, रोपं लागवड केली. रोपं लागवड केल्यानंतर पुढं औषधं कोणते फवारायचे, थ्रिप्स कसे येतं, डावणी कसं येतो, याचं पायरेन्सनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. याच्यामधील सर्वात एक जमेची बाब अशी की याच्यामधील जे pH आहे हे अत्यंत सौम्य आहे, म्हणजे साधारण 7.1 या दरम्यान याचं pH आपल्याला या जमिनीमध्ये आढळतं. EC लेवल जी आहे ही साधारण 0.25 पर्यंत इथं आढळलेली आहे. चुनखडीचं प्रमाण हे अत्यल्प म्हणजे 5% पेक्षा कमी आढळलेलं आहे. तर अशा चांगल्या प्रकारच्या गुणधर्म असलेल्या मातीमधील ही पॉलीहाऊसमधील जे घेतलं जाणारं पीक आहे हे निश्चितपणे चांगल्या दृष्टीने चांगल्या प्रकारे पीक उत्पादन देऊ शकणार आहे. अशाच प्रकारची खात्री आपण शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभारणीच्या अगोदर माती परीक्षण करून करायची आहे. आणि खास करून अशा शेतकऱ्यांना की ज्या ठिकाणी त्यांना त्यांची माती जर उपयुक्त नाही असं जर अहवाल आलेला असेल तर अशा वेळेला चांगली माती आणण्याच्या दृष्टीने कोणते घटक महत्त्वाचे आहेत याविषयी खात्री आपण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याची खात्री केवळ आणि केवळ माती परीक्षण केल्यानंतर आपल्या या शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे. माती बदलण्याचा माध्यम बदलण्यासाठी जे काय आपला प्रयत्न होणार आहे याच्यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या आपली माती की ज्या माध्यमातून आपल्याला हे पीक उत्पादन साध्य करायचं आहे ते मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. आणि याच्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपला पाया जर चांगला असेल तर आपलं जे पीक उत्पादन आहे हे चांगलं येऊ शकणार आहे. या दृष्टीने प्रथम आपण ज्या माध्यमामध्ये म्हणजे ज्या मातीमध्ये आपण पीक उत्पादन घेणार आहे याच्यासाठी त्याचं पृथक्करण किंवा त्याचं माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. रोपांची लागवड करण्याआधी बेड तयार करताना शिफारशीनुसार योग्य खतांचा वापर करणं गरजेचं असतं. सुरुवातीला जे वापरलं जाणारं जे काही डोस आहे हे शिफारसीनुसार आपण साधारणपणे जे काही नत्र स्फुरद पालाच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे खते असावी. त्याच्यामध्ये युरिया, सुपरफॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश याचा आपण वापर सुरुवातीला करायचा आहे. आणि त्याचं जी काही शिफारस केलेली जी मात्रा असेल 10 गुंठे असेल किंवा जे काही लागवड क्षेत्र असेल पॉलीहाऊसचं त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा वापर करून त्याची भर आपल्याला निरनिराळ्या प्रकारची जे काही सेंद्रिय खतं आपल्याकडे आहेत त्याचा देखील याच टप्प्यामध्ये वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण निंबोळी पेंट ही साधारणपणे आपल्याला 2 टनापर्यंत आपल्याला वापर करायची आहे. साधारण एकरी 2 टन याप्रमाणे त्याची शिफारस आहे. तर किमान 500 किलोपर्यंत आपल्याला 10 गुंठ्याला तरी आपला वापर झाला पाहिजे. त्याचप्रमाणे साधारण 4 टन एकरी गांडूळ खताचा वापर आहे. तर याच्यामध्ये 1 टन गांडूळ खताचा वापर हे आपण त्या रासायनिक खताच्या बेसल डोसबरोबर आपल्याला मिक्स करून देणं हे गरजेचं आहे. माती परीक्षण अहवालानुसार नगर जिल्ह्याच्या मातीत
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आली. बहुधा काय होतं की आपल्या नगर जिल्ह्यामधले जे काही जमिनी आहेत आणि तिथले जे काही पॉलीहाऊस आणि संरक्षित शेतीमधील जे काही पिकं उत्पादन आपण घेण्याचा आपल्याकडे रस्ता आहे, तर त्याच्यामध्ये जे माती परीक्षणामध्ये आम्हाला सहसा आढळतं ते असं की त्याच्यामध्ये फेरस आणि झिंक जे मूल सूक्ष्म अन्नद्रव्ये याची कमतरता फार मोठ्या प्रमाणात आढळते. आता वेगवेगळ्या कारणास्तव त्याची कमतरता आहे. हे असताना देखील सुरुवातीला मात्र हे जर आपण पृथक्करणावर आपण मिळवलेलं असेल तर त्याच्यामध्ये फेरस आणि झिंक सल्फेट त्याचबरोबर गंधक याचाही वापर आपण अवश्य करावा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण गंधक 10 किलो प्रति एकरी, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट 10 किलो आणि 5 किलो झिंक सल्फेट हे शेणखतामध्ये कालवून 4 दिवस मुरवून आणि नंतर आपल्याला या पॉलीहाऊस क्षेत्रामध्ये आपल्याला त्या बेड भरताना किंवा बेड भरण्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये मातीमध्ये मिसळायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण बेड बांधायचे. बेड बांधून झाल्यावर ते निर्जंतुक करावे. हे निर्जंतुकीकरण आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड 50% जे उपलब्ध आहे हे 10 गुंठ्यासाठी साधारण 30 ते 35 लिटर हे 400 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर असा की वापरण्याला अत्यंत सोपा, त्याला कुठल्याही प्रकारच्या जसं फॉर्मॅलिन हे जे धुरीकरणासाठी आपण वापरतो त्याच्यापेक्षा वापरायला सोपं, कारण त्याला कुठल्याही स्वरूपाच्या कव्हर टाकण्याची गरज पडत नाही. बेड बनवल्यानंतर आम्ही H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईडचा पूर्ण स्प्रे घेऊन निर्जंतुकीकरण करून घेतलं. निर्जंतुकीकरणासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड जर आपण निर्जंतुकीकरण केलं तर आज जर निर्जंतुकीकरण केलेलं असेल लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची रोपाची लागवड करणं अत्यंत सुकर होऊन जातं. तर अशा स्वरूपाचं आपण लागवडीच्या दरम्यान आपले बेड जे आहे निर्जंतुकीकरण करणं अत्यंत फायद्याचं ठरेल. जमीन मशागतीचं सर्व वेळापत्रक सांभाळून गडगे पाटील यांनी रंगीत ढोबळी मिरचीची रोपं विकत आणली. निर्जंतुकीकरण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी रोप लागवड चालू केली. ड्रीपद्वारे पाण्याची व्यवस्था केली. नगर जिल्ह्यातला आमचा काही भाग असा आहे की दुष्काळी व बरेच दिवसापासून पाऊस कमी प्रमाणात होता. याकरता आम्ही शेततळी बनवली. व शेततळी पावसाच्या पाण्यावर 25-30 ते 50% भरवलेली आहे. व शेततळी बनल्यानंतर मग पॉलीहाऊस तयार केले. तर ड्रीप वाटे पाणी देण्यासाठी आम्ही शेततळी पाण्याचा वापर करतो. ड्रीप वाटे देणारे लिक्विड खत आहे व मिरचीकरता लागणारे ते दर 2 दिवसाच्या या प्रमाणात आम्ही मिरचीला लिक्विड खतं ड्रीप वाटे देतो आहे. व पाणी दररोज आम्हाला 10 ते 15 मिनटं या प्रमाणात मिरचीला पाणी लागतं. तर एका पर प्लांट एक रोपाला 250 ते 300 ml पाणी दररोज देतो आहे. मुळातच माती परीक्षणाप्रमाणे पाण्याचं परीक्षण करणं गरजेचं असतं. हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसतं. ज्या पाण्याची क्षारता अधिक असते अशा सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता तपासून घेणं गरजेचं असतं. सिंचनाचं जे पाणी आपण वापरतो आहोत त्या पिकासाठी हे अत्यंत सौम्य अशा गुणवत्तेचं दर्जाचं पाहिजे. आणि बहुधा जे आपल्या शेतीमध्ये आपण सिंचनासाठीचं पाणी म्हणून वापरतो तर त्याची गुणप्रत ही बहुधा शेतकऱ्यांकडून दुर्लक्षित केली जाते. आणि त्याचाही पृथक्करण अहवाल आपल्या वेगवेगळे जे काही माती आणि पाणी पृथक्करण करणारे जे प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण निश्चितपणे करू शकतो. आणि याची खातरजमा अवश्य शेतकऱ्यांनी करावी ज्या ठिकाणी संरक्षित शेतीमध्ये पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊसची उभारणी आपल्याला करायची आहे. याच्यासाठी त्या पाण्यामधील सिंचनाचं जे पाणी आपण मग विहीर असेल, जमा केलेलं शेततळ्यामधील पाणी असेल किंवा कॅनालचं असेल किंवा नदी ओढ्या नाल्यापासून आपण उचललेलं पाणी असेल तर या सर्व प्रकारच्या पाण्याची गुणवत्ता जी आहे ही खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामधील क्षारांचं प्रमाण अत्यंत घातक ठरवू शकतं, कारण पीक वाढीसाठी संरक्षित वातावरणामध्ये अगदी मोजून मापून आपल्याला सर्व खतांचं आणि वेगवेगळ्या बाबींचा ह्याच्यामध्ये अवलंब करायचा असतो. त्यामध्ये जर क्षारांचा प्रभाव जर जास्त राहिला तर पीक उत्पादनाला एक फार मोठ्या प्रमाणात मर्यादा येते. उपलब्ध पाणी आहे ते विहिरीचं असेल किंवा जे आपल्या बोरचं असेल ते जर क्षारयुक्त असेल तर याच्यासाठी आपल्याला गोड पाणी मिळण्याच्या दृष्टीने म्हणजे कॅनालचं पाणी किंवा नदीचं पाणी जे तुलनेने
ज्याची गुणप्रत चांगली आहे असं हे पाणी जर अधूनमधून आपल्याला देता आलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला पीक उत्पादनाला आपल्याला यश मिळवता येऊ शकेल. पॉलीहाऊसमध्ये कीड नियंत्रणासाठी मिरचीवरती लाल कोळी, पांढरी माशी, थ्रिप्स याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. हे रोखण्यासाठी आम्ही पॉलीहाऊसमधील लाल पॅड, पिवळे, हिरवे या प्रमाणात थ्रिप्स आणि लाल कोळी यासाठी पॅड लावलेले आहेत. जैविकमध्ये करंज तेल, नीम तेल याची स्प्रे आम्ही 5 ते 6 दिवसाच्या अंतराने घेतोय. फळांचं वजन पेलण्यासाठी मिरचीच्या झाडाला विशिष्ट पद्धतीनं आधार दिला जातो. आमची माती आमची माती. या रंगीत ढोबळी मिरचींच्या रोपांची विरळणी आणि छाटणी केल्यानं उत्पादनात अपेक्षित वाढ होते. मिरचीला वाढीसाठी योग्य जागा मिळते. एकवीस ते 22 दिवसाच्या अंतराने मिरचीला जे खाली फळं सेटिंग झाले त्यापैकी त्याची आम्ही थिनिंग करतो. 4 पेरे फुटतात. 4 पेरेपैकी 2 पेरे कट केलेले, 2 पेरे कट केले. त्यापैकी जे मध्ये 4 पेरेच्या मध्ये मिरची लागलेली आहे बारीक छोटे अशी फुलं ते काढून टाकले. एका रोपाला 2च स्कॅन पकडले व त्याला जे उपफाटे फुटणारे ते प्रत्येक 4 दिवसाच्या 8 दिवसाच्या अंतराने कट करतो. प्रत्येक पेरेला एक मिरची शेट होईल या पद्धतीने आम्ही त्याचं दर 21 ते 15 दिवसाच्या अंतराने थिनिंग करून अवधी छाटणी करतो. या मिरचीच्या रोपांची उंची 7 ते 8 फुटांपर्यंत जाते. फळांचं वजन पेलण्यासाठी मिरचीच्या झाडाला विशिष्ट पद्धतीनं आधार दिला जातो. अर्धनियंत्रित पॉलीहाऊसमध्ये वातावरण नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. गडगे पाटील यांनी आपल्या पॉलीहाऊसमध्ये आर्द्रता मापक संयंत्र बसवला आहे. सर्वात पहिलं म्हणजे की आपल्या पॉलीहाऊसमधील जे तापमान आणि आर्द्रता हे अत्यंत 2 महत्त्वाचे घटक आहेत. याविषयी जागरूक राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आर्द्रता मापक आणि तापमान मापक हे जे संयंत्र जर आपल्याकडे असतील तर त्याचा आपण अवश्य या पॉलीहाऊस च्या लागवडीमध्ये आपण त्याची उभारणी करावी, इन्स्टॉलेशन करावं. आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जे काही आपण पॉलीहाऊस उभारणी करणार आहोत तर त्याच्यामध्ये जे काही अनुदान दिलं जात आहे त्या अनुदानाच्या खर्चाच्या बाबींमध्ये सुद्धा हे जे काही वेगवेगळे घटक आहेत त्याचा समावेश केलेला आहे. मग त्याच्यामध्ये तापमान आणि आर्द्रता मापक संयंत्र असतील किंवा पाणी देण्यासाठीचं टेन्शिओमीटर असेल किंवा त्याच्यासाठी तुम्हाला फॉगर सिस्टम जर लावायची असेल तर या सगळ्या बाबींचा या प्रकल्प अहवालामध्ये या खर्चाच्या बाबीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. आपल्याला तापमानामधील झालेली वाढ किती झालेली आहे किंवा आर्द्रता वाढली आहे किंवा कमी झालेली आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येणार आहे. हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे की त्याच्यामध्ये तापमान जर अचानकपणे वाढलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारचे रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. तापमान जर सौम्य असेल आणि आर्द्रता वाढलेली असेल तर निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव तिथे जास्त होतो. तर या ज्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ह्या शेतकऱ्यांनी आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्याला जरा या जे 2 घटक आहेत या आपल्या पॉलीहाऊसच्या क्षेत्रामध्ये जर आपण वापरलेले असतील, लावलेले असतील तर ते अवश्यपणे आपण त्याचा अवलंब करावा आणि त्यानुसार फवारणीमधील जे काही औषधं आपण वापरायचे तर त्याचा आपण देखील त्याच्या अनुसार वापर करावा. पॉलीहाऊसमध्ये सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊ नये यासाठी वायुविजनासाठी असलेल्या झडपांची उघडझाप वेळेवर करावी. अन्यथा तापमान बदलामुळे कीड रोगांना आमंत्रण मिळतं. हे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये सकाळी 6 वाजता हे उघडले गेलेले पाहिजेत जेणेकरून आतमध्ये वायुविजन होण्याच्या दृष्टीने तिथं हवा खेळती राहील आणि कुठल्या प्रकारच्या दमटपणा सारखं जे काही सूक्ष्म वातावरण निर्मिती त्या पॉलीहाऊसमध्ये होणार नाही ही आपल्याला काळजी घेता येऊ शकेल. आणि त्याचप्रमाणे बंद करताना आपल्याला संध्याकाळी
7 ते 7:15च्या दरम्यान आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याला बंद करायचं आहे. थंडीचा काळ असेल तर तो 6 वाजता जी झाप आहे म्हणजे झडप जी आहे ती 6 वाजता उघडण्याऐवजी आपण उशिराने म्हणजे 7:30 ते 8 वाजता उघडायची आहे. पण आणि तशीच जर बंद करायची असेल तर ही साधारणपणे 5:30 ते 6 वाजता थंडीच्या काळामध्ये आपल्याला ती बंद करायची आहे. अशी जी वेळोवेळी आपल्याला पडद्याची उघडझाप करायची, त्याच्यामुळे आपल्याला सूक्ष्म वातावरण हे इथं तयार होणार नाही याची दक्षता आपल्याला घेता येईल आणि त्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जो आहे हा आपल्याला नियंत्रित करता येणं शक्य होणार आहे. फॉगर्स सिस्टममुळे तापमान नियंत्रित करणं सोपं होतं. आता फॉगिंग सिस्टम जी आहे ही प्रत्येक पॉलीहाऊस उभारणीच्या दरम्यान त्यात खर्चाच्या बाबींमध्ये त्याचा समावेश केलेला असतो. उन्हाळ्यामध्ये 30 मिनिटामध्ये 1 मिनिटासाठी जास्तीत जास्त आपल्याला फॉगिंग सिस्टम चालवायची. अशा प्रकारची सिस्टम आपल्याला टायमर लावून सुद्धा आपल्याला बसवता येऊ शकते. सौम्य तापमान असेल त्यावेळेला आपण साधारण 1 तासामध्ये 1 मिनिट एवढा वेळ फॉगिंग सिस्टम लावतो. थोडं तापमान जास्त वाढलेलं असेल तर आपण अर्ध्या तासामध्ये 30 सेकंद एवढं आपल्याला फॉगिंग सिस्टम चालवायची. थंडीच्या काळामध्ये मात्र फारसं काही तापमान वाढत नाही. पण जर अशी भीती वाटत असेल की आपल्याला 35 अंश सेल्सिअसच्या आसपास जर तापमान जात असेल तर अशा वेळेला मात्र आपल्याला फॉगिंग सिस्टम जी आहे ही साधारणपणे 2.5 तासाला किंवा 3 तासाला आपण 30 सेकंदासाठी किंवा 15 सेकंदासाठी आपल्याला ही नियंत्रित करायची आहे. अशा पद्धतीने फॉगर सिस्टमसुद्धा आपल्याला या फॉगर सिस्टमपासून आपल्याला तापमान नियंत्रण व्यवस्थितरित्या मिळवता येऊ शकेल. भर दुपारच्या वाढलेल्या तापमानाला रोखण्यासाठी शेडनेट स्क्रीनचा वापर करावा. छताच्या खाली जी आपण ह्याची 50% शेडनेट स्क्रीन लावलेली आहे ती खास करून जास्त झालेल्या तापमानाला रोखण्यासाठी म्हणून त्याचा आपण वापर केवळ 12 ते 3 दुपारी 12 ते 3 या दरम्यान आपल्याला त्या शेडनेट स्क्रीनचा आपल्याला वापर करायचा म्हणजे पसरवायची आहे पूर्ण आपल्या लागवड क्षेत्राच्या वर. पसरवल्यानंतर आपण फॉगिंग सिस्टम ऑन करायची आहे आणि वायुविजन होण्याच्या दृष्टीने आपण जी पडदे लावलेले आहेत ते आपल्याला तिची उघडझाप वेळच्या वेळी करायची आहे. हे सर्व शक्य झालं कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानं आणि योग्य आधुनिक तंत्रज्ञानानं. आमची माती आमची माणसं. अशा या पॉलीहाऊसमधून गडगे पाटील यांना 3 महिन्यात ढोबळी मिरचीचं उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. आठवड्यातून 121 टन इतका विपुल माल ते घेतात. लागवड केल्यापासून 3 महिन्यामध्ये मिरचीचं उत्पादन चालू झाले. मिरचीचे उत्पादन चालू झाले तर आम्ही आमच्या गावातील 5 जणांचा ग्रुप केलेला आहे. आता आठवड्याला 3 महिन्यानंतर चालल्यानंतर तर पहिल्या सुरुवातीला आठवड्याला 1 टन माल माझ्या 30 गुंठ्यात निघायला लागला. दुसरे 4 लोक गावातले जे आमचे ग्रुपमधले त्यांचा 200-300 किलो माल निघायला लागला. आम्ही आठवड्यातून 2 वेळेस माल मुंबई मार्केटला गाडी घेतली, एक पिकअप मुंबई मार्केटला पोहोच करतो. तर 1 महिन्याच्या पिरियडनंतर तर आता सरासरी दिसाड 700 ते 800 किलो माल माझ्या पॉलीहाऊसमध्ये दररोज निघतोय. आतापर्यंत पिंपरी लोकाईमध्ये 5 शेतकऱ्यांचे म्हणजे शिमला मिरची ही चालू झालेली आहे मार्केटला आणि गोगलगावमध्ये कार्नेशनची पण विक्री चालू आहे. ते दादर मुंबई येथे ते विक्री करतात. अशा रीतीनं यशस्वी लागवड पिंपरी लोकाईमध्ये आणि गोगलगावमध्ये शेतकऱ्यांनी केलेली आहे. पॉलीहाऊस उभारणी आणि व्यवस्थापन यासाठी भांडवली खर्च अधिक असतो. वेगवेगळे जे काही राष्ट्रीयकृत बँका आहेत ज्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं कार्य करतात तर त्यांचं सहकार्य घेण्याच्या दृष्टीने आपण बँकर्सनाही बोलवतो आणि त्याचबरोबर बँकर्सशी
थेट चर्चा या शेतकऱ्यांशी घडवून आणतो की जेणेकरून त्यांचे जे काही कर्जाशी निगडीत जे काही प्रश्न आहेत त्यांना त्याविषयी त्यांच्या शंका ते तिथे समाधान करू शकतील. अर्थसहाय्य मिळवण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करताना अडचण येऊ नये यासाठी प्रत्यक्ष बँकेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केलं जातं. आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जे अर्थसहाय्य मिळवण्याच्या दृष्टीने जे प्रकल्प अहवाल हे शेतकऱ्यांनी बँकांना द्यायचे आहेत या संबंधीचं सखोल मार्गदर्शन जे आहे की प्रकल्प उभारणी आणि प्रकल्प अहवाल तयार करणे हे कसे असावे जेणेकरून तयार केलेला जो प्रकल्प अहवाल आहे हा बँकेमार्फत तातडीने मंजूर करण्यात येऊ शकेल. तर या दृष्टीने हे जे अर्थसहाय्याशी निगडीत असलेलं जे काही महत्त्वाचं जी माहिती आहे ही देण्यासंबंधी आम्ही शेतकऱ्यांना बँकेकडे जाण्याच्या अगोदर आपण कोणकोणते मुद्दे त्या आपल्या प्रकल्प अहवालामध्ये आपण नमूद करावेत की जेणेकरून त्या बँकेच्या अधिकाऱ्याला आपल्या पॉलीहाऊस उभारणीसाठी अर्थसहाय्य मंजूर करण्याच्या दृष्टीने ते सोपं जाऊ शकेल. हे सर्व शक्य झालं कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानं आणि योग्य आधुनिक तंत्रज्ञानानं. मिरचीचंच उत्पादन नव्हे तर इतर भाज्यांची आपण पॉलीहाऊसमध्ये लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतो. गरज आहे ती योग्य ते मार्गदर्शन घेण्याची. माझी सर्व शेतकरी बांधवांना खास करून जे पॉलीहाऊस आणि संरक्षित वातावरणामधील वेगवेगळे पीक उत्पादन जे घेणारे शेतकरी आहेत त्यांना माझं आव्हान आहे की पॉलीहाऊस आणि शेडेड हाऊसमधील जे आपण पीक उत्पादन घेणार आहे याविषयी आपण तांत्रिक ज्ञान हे अवश्य मिळवावं आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे कृषी विज्ञान केंद्र आहेत, कृषी विद्यापीठं आहेत, त्यांचे PFDCs आहेत, त्याचबरोबर पुणे येथील हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर आहे. या ठिकाणी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन आणि नंतरच पॉलीहाऊस उभारणीसंबंधी आपण पुढची कारवाई करावी. कारण तांत्रिक मार्गदर्शन मिळवण्यानंतरच आपल्याला काही त्यामधले जे महत्त्वाचे टप्पे आणि बाबी जे आहेत ते आपल्याला याविषयी माहिती मिळते आणि त्यानुसार आपल्याला उत्पादन घेण्यासंबंधी आपल्याला हमी मिळू शकते आणि आपलं खऱ्या अर्थाने जे आपल्याला जे उत्पन्न साध्य करायचे हे आपल्याला साध्य करणं हे अत्यंत सोपं जाऊ शकेल. मिरचीचंच उत्पादन नव्हे तर इतर भाज्यांची आपण पॉलीहाऊसमध्ये लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतो. गरज आहे ते योग्य मार्गदर्शन घेण्याची.